भारतीय भांडवली बाजार आज तेजीत उघडलाय। सेन्सेक्सने 1300हून अधिक अंकांनी उसळी घेतलेली आहे आणि निफ्टीमध्ये सुद्धा 450हून अधिक अंकांची उसळी दिसतेय। निफ्टी 450हून अधिक अंकांनी वधारलाय। ट्रम्प यांच्याकडनं आयात करासंदर्भामध्ये स्थगिती दिल्यानंतर ही तेजी दिसून येतेय। तसंच डॉलरच्या तुलनेमध्ये रुपया सुद्धा मजबूत झालाय। 16 पैशांनी ही मजबूती दिसून येतेय। ऑटो, आयटी आणि रिअल्टी क्षेत्रामध्ये समभाग तेजीत असल्याचं सध्या दिसतंय। अर्थातच गुंतवणूकदारांसाठी अत्यंत दिलाशाची किंबहुना उत्साह वाढवणारी बाब आहे। आपले प्रतिनिधी अभिषेक मुठाळ आपल्याला अधिक या संदर्भात माहिती देतील। अभिषेक, एकंदरीत ट्रम्प यांनी 90 दिवसाची मुदत वाढवून दिल्यानंतर लगेचच त्याचे परिणाम भारताच्या भांडवली बाजारात दिसतायत, त्यामुळे पुढचं चित्र सकारात्मक वाटतंय। अभिषेक, डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडनं 2 एप्रिल रोजी जे रेसिप्रोकल टॅरिफ आहे या संदर्भात निर्णय घेण्यात आलेला होता ना, मात्र आता जर पाहायचं तर त्या संदर्भात स्थगिती आपल्याला दिल्याचं पाहायला मिळतं आणि एकूणच जागतिक बाजारात तेजी आपल्याला पाहायला मिळते आणि ज्याचे पडसाद हे भारतीय भांडवली बाजारावर देखील आपल्याला दिसत आहेत। आता जर पाहायचं तर सेन्सेक्स हा 1,500 अंकांहून अधिक उसळी घेतलेली आहे, तर निफ्टी देखील 450हून अधिक अंकांनी आपल्याला वधारल्याचं पाहायला मिळतं आहे। एकूणच डॉलरच्या तुलनेमध्ये रुपया देखील आपल्याला सध्याला मजबूत स्थितीमध्ये पाहायला मिळतो आहे। 16 पैशांनी डॉलर देखील मजबूत झाला आहे। सोबतच आयटी असेल, ऑटो असेल, सोबतच रिअलिटी क्षेत्र असेल, या क्षेत्रातील समभाग जे आहेत ते देखील आपल्याला तेजीमध्ये पाहायला मिळत आहेत। एकूणच ऑटोमोबाईल क्षेत्रावर मोठ्या प्रमाणात फटका जो आहे तो आपल्याला बसताना पाहायला मिळालेला होता आणि सध्याला जर पाहायचं तर जे नुकसान एकूणच टॅरिफ लावल्यानंतर झालेलं होतं गुंतवणूकदारांचं, ते कुठेतरी सध्याला आपल्याला भरून निघाल्याचं पाहायला मिळतं। नक्कीच अभिषेक, नुकसान भरून निघालेलं आहे। धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।